महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गजांचा लोकशाही सोबत संवाद, वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा। विधानसभेसाठी काँग्रेसकडून 7 उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती तर संगीता हंडोरे, भाई जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुंबईतील 6 तर ठाण्यातील 1 उमेदवार ठरल्याची माहिती। अमरावतीमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठकीमध्ये विधानसभेच्या रणनीतीवर होणार चर्चा, अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याची माहिती। शांतता रॅलीच्या समारोपानंतर जरांगे विधानसभा तयारीचा आढावा घेणार, जरांगेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो याची मात्र महाराष्ट्राला उत्सुकता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना Y+ दर्जाची सुरक्षा, हाकेंच्या जीवाला धोका असल्याने सरकारचा निर्णय, इंटेलिजन्स अहवालानंतर Y+ दर्जाची सुरक्षा। शिवस्वराज्य यात्रा तुळजापुरात होणार दाखल, धाराशिवच्या हॉटेल पुष्पक पार्क परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। दिवा लोकलसाठी प्रवासी संघटनांचं आज आंदोलन, कोकणातील रेल्वे गाड्यांना देखील दिव्यात थांबा देण्याची प्रवाशांची मागणी। देशभरातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय, मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर संप अखेर मागे। नागपूर पोलीस भरती लेखी परीक्षेतील कॉपी प्रकरणी 13 उमेदवार अपात्र तर 3 पोलीस निलंबित, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांची मोठी कारवाई। पुणे शहराला आता मिळणार 21.48 टीएमसी पाणी, महापालिकेची अतिरिक्त पाण्याची मागणी अखेर मान्य, जलसंपदा विभागाने महापालिकेची मागणी केली मंजूर। उल्हासनगर पालिकेच्या वतीने हर घर तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग। अकोल्यामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने शासकीय कार्यालय रोषणाईने न्हाऊन निघाली, तर महान धरणाच्या 10 गेटमधून तिरंग्याची छबी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुण्यातील खडकवासला धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई, तर नेत्रदीपक रोषणाईने परिसर उजळला। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणावर तिरंगी रोषणाई, विद्युत रोषणाईमुळे धरण परिसर उजळला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोयना धरणावर अनोखा लेझर, तर लेझर शोची पर्यटकांनाही भुरळ। पंढरपूरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंगी रोषणाई, नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिम द्वारावर विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये, तर अंधेरी भागात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पुण्यामध्ये यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीवर लेझर लाईटवर बंदी, तर मानाच्या मंडळांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचा निर्णय, लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा। पुण्यातील ससूनचे बीजे मेडिकल कॉलेज अलर्ट मोडवर, कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर खबरदारी, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेमध्ये होणार वाढ। आरटीतील वाढीव जागांचा निर्णय सर्व शिक्षण मंडळांसाठी बंधनकारक, तर आरटीए प्रवेशासंदर्भात मुंबई हायकोर्टाचं स्पष्टीकरण। दहीहंडीमध्ये मनोरे रचणाऱ्या 75,000 गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। पुणे शहरामध्ये झिका विषाणूचा धोका कमी, गेल्या काही दिवसांपासून झिका रुग्णांची संख्या घटली, तर नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा। विमानामध्ये उंदीर आणि झुरळ दिसल्याने उड्डाण रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती, नागपूरहून इंदूर जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रकार घडल्याचं उघड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।